कॉलेजला त्यांना ऍडमिशन मिळतं असे मोरे साहेबांचे चिरंजीव। आणि दुसरा अनमोल हिरा म्हणजे जे की आपल्या रस्त्यासाठी आपल्या भागातल्या विकासासाठी जीवाची नाही तर प्राणाची आहुती देण्याची तयारी ज्यांनी ठेवली होती तसे आमचे भाचे उपाध्याय साहेब यांचा आज वाढदिवस आहे। या दोन अनमोल हिऱ्यांचा आपण छोटेखानी सत्कार करणार आहोत। हे खूप मेहनत करतात, पत्रकारितेच्या माध्यमातून ते अनेक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करतात आणि त्यांनी या रस्त्याचं काम व्हावं त्यासाठी उपोषण केलं आणि उपोषण करून त्यांनी शेवटच्या टोकापर्यंत गेले आणि त्या ठिकाणी त्यांना आश्वासन देण्यात आलं की तुमचा रस्ता आम्ही करू, लवकरात लवकर मार्गी लावू। त्यांचं उपोषण सोडण्यात आलं परंतु तो धोका झाला। ठीक आहे उपाध्याय साहेब, तुमच्या पाठीशी या भागातील जनता आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि इथून पुढे उभे राहूत। तुम्ही ही झुंज चालू ठेवा, तुमचा पाठपुरावा चालू ठेवा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि सर्वजण मिळून या रस्त्याचं काम मार्गी लावू। या प्रसंगी भैयांना शुभेच्छा, वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। असाच प्रगती करीत राहा, आपलं नावलौकिक करीत राहा, समाजासाठी झटत राहा, समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील हेच आश्वासन देतो आणि थांबतो। जय महाराज। त्यानंतर आमच्या वतीने अतिशय जागृत असणारे कार्यकर्ते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जाईल असे रत्नाकर आणि या प्रसंगी दोन व्यक्तिमत्व या विभागातील आहेत ज्यांनी एक विशेष प्रावीण्य प्राप्त करून एक वेगळी दिशा आणि झेप घेतलेली आहे। त्यातला पहिला जो आहे ते अनुराग बाबासाहेब मोरे हा देशामधनं 902 क्रमांकाच्या रँकमध्ये जनरलमध्ये आलेला आहे आणि देशामध्ये कॅटेगरीमध्ये तर त्याचा 23वा नंबर आहे आणि तो आता एम्सला लागणार आहे। त्याचबरोबर इथं आदर्श खोल यांचे संपादक माननीय उपाध्याय साहेब ते आम्ही लहानपणापासून एकमेकांच्या ह्याच्यात म्हणजे पाहण्यात आहोत। त्यांचा लढा आणि त्यांचं जे काही पत्रकारिता आहे त्या या विभागालाच न्याय देण्यासाठीची नाही आहे, तर संपूर्ण जिथं जिथं त्यांची गरज भासेल अशा ठिकाणी त्यांचं लिखाण आणि पत्रकारिता चालू असते। त्यांनी भविष्यात सर्वसामान्य जनतेला आणि लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा धानोरा रोडच्या वतीने मी व्यक्त करतो आणि त्यांच्या ज्या काही 36व्या वाढदिवसानिमित्त धानोरा रोडच्या तात्या ग्रुपच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि त्या या दोघांनी एक सामाजिक जबाबदारी म्हणून पुढील येणाऱ्या समाजाला कसं उपयोगी पडता येईल अशा पद्धतीने काम करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो। आणि त्यानंतर सुनील गुजर हे 2 शब्द मार्गदर्शन करतात। आजचे सत्कार मूर्ती आमचे दोस्त लहान बंधू नितीन उपाध्याय हे यांना पहिलं प्रथम वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। परत मोरे भैया त्यांचंही कौतुक करायसारखं आहे। त्यांचं आत्ताच मोरे साहेबांनी सांगितलं की एक मोठ्या ह्याच्यातून नाव आलं त्यांचं रँकमधून। ते नाव येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही किंवा त्याचं ते आजचं नाही, त्याच्या पाठीमागचं फार परिश्रम असतं। त्या परिश्रमातून त्यांनी त्याचं जे कौतुक दाखवलं अभ्यासातून ते त्याला पुढील आयुष्यामध्ये त्याचा असेल पुढील काम होत जावं त्याच्यासाठी त्याला एक शुभेच्छा देतो। आणि नितीनसाठी मला बोलायचं म्हणलं तर नितीनचा पहिल्यापासून आपल्या धानोर रोडसाठी जी लढा आहे हे लढा आता वैयक्तिक काम म्हणलं तर वैयक्तिक काम स्वतःला सगळेच असते, पण वैयक्तिक काम सोडून त्यांनी धानोर रोडसाठी उपोषण केलं। परत न स्वतःचे संसार न बघता तडफदारीने त्यांनी सगळ्या समाजासाठी रोडसाठी त्यांनी धडपडून उपोषण केलं। त्यासाठी मी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि एक अच्छा काम करने के लिए 100 साल जीना जरूरी नहीं, एक दिन ऐसा काम करो कि 100 साल नाम निकलना चाहिए। पुत्र हो ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा असे आमचे आबा मोरे आबा यांचे पुत्र हो हा सण लहानपणापासून बघत होतो आम्ही त्याला अशा आमच्या
अनुरागनी देशमातृ आमच्या बीडचं आणि आमच्या खानूरचं आमच्या गोविंदनगर भागाचं नाव रोशन केलंय. सगळ्यात प्रथम मी आबाचेच आभार मानतो, कारण त्यांचेच कष्ट येतं त्यांनी त्यांच्या मुलाला इथपर्यंत नेलेलं आहे. आणि दुसरे आमचे मार्गदर्शक आप्पा संपादक पोलखोलचे, पोलखोल म्हणजे त्याचा अर्थ करतो का डायरेक्ट खायची पोलखोल, असे आमचे आप्पा पोलखोल आप्पा यांचा बी आज वाढदिवस आहे. असा संगम तात्यांनी जुळून आणला आहे. आमचे मोठे बंधू आदरणीय तात्यांनी हा संगम जुळून आणल्याबद्दल दोघांचे बी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर आमचे पुतणे मोरे, बीड जिल्ह्याचं नाव अख्ख्या देश पातळीवर नेणारे आपले मोरे साहेब, खरंच गुणवंतांचं जे म्हणजे सत्कार समारंभ जे आयोजित केला आहे आणि त्याचबरोबर माझा वाढदिवस देखील साजरा करण्याचं आयोजित केलं आहे ते रतन तात्या गुजर. खरंच बाळासाहेबांचे सच्चे कार्यकर्ते जर आपल्या बीड जिल्ह्यातील जर कोणी असतील तर ते रतन तात्या गुजर म्हणून मी आवर्जून उल्लेख करत, कारण मी लहानपणापासून पाहतोय तात्या रोडच्या कामासंदर्भात किंवा आपली कोणतीही समस्या असो तात्या अग्रेसर असतात. आपल्याला पहिल्यांदा टँकर लागत होते त्यावेळेस तात्या अंडा मोर्चा घेऊन तिथं पंचायत समितीसमोर जाणारे तात्या, म्हणजे तात्याची ओळख ही जुनी आहे. आणि तात्यासारखे व्यक्तिमत्व माझ्या वाढदिवसानिमित्त सत्कार करतात ते देखील माझ्यासाठी मोठी गर्वाची गोष्ट आहे. आणि ते खरंच तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा म्हणजे वाढदिवसानिमित्त तुम्ही माझा सत्कार समारंभ आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि तात्यांचे देखील विशेष आभार मानतो. जय जय.